पिंपरीच्या वाकडमध्ये भाजप आमदाराच्या मुलीवर प्राणघातक हल्ला झालाय। अश्विनी रेड्डी बोतकुवार असं या मुलीचं नाव आहे। ती यवतमाळमधील वणीचे आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांची मुलगी आहे। या हल्ल्यामध्ये अश्विनीची बोटं तुटलेली असून तिच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेश बक्षीला ताब्यात घेतलाय। एकतर्फी प्रेमातनं त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती मिळते। दरम्यान अश्विनी ताठवडे इथल्या बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये शिकते। आरोपी यापूर्वी सुद्धा त्रास देत असल्याची तक्रार अश्विनीनं केली होती अशी माहिती तिचे वडील आणि आमदार संजीव रेड्डी बोतकुवार यांनी दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणी आम्ही आमदार संजीव रेड्डी यांच्याशी काही वेळापूर्वी फोनवरनं संपर्क साधला, तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, काय माहिती दिली आपण पाहूया। सर, गेले काही दिवस झाले हा मुलगा तिला त्रास देत होता, याबद्दल तिने काय तुमच्याकडे सांगितलं होतं? मला तिला त्या रात्रीच सांगितलं। तिने मला कंप्लेंट केली म्हणे मॅनेजमेंट व्यवस्थापनाला। मॅनेजमेंट व्यवस्था सांगितलं याच्यापुढे कंप्लेंट केली तर सिरियस काल रात्रीच कंप्लेंट दिली चालत तिनं आणि असं झालं। तिची नेमकी आता प्रकृती जी आहे त्याबद्दल तुम्ही म्हणालात की तिची प्रकृती स्थिर आहे, तिच्यावर कुठे उपचार सुरू आहेत आणि डॉक्टरांकडून काय सांगण्यात आलंय? डॉक्टरांनी सांगितलं की हाताच्या बोटाचं ऑपरेशन सुरू आहे। बोट म्हणजे पूर्ण तुटला आहे बोट, दुसऱ्या बोटाला इजा झाली आहे, डॅमेज झालाय आणि हातावरही बरेच म्हणजे वार आहे। तरी घटना घडलेली आहे पिंपरीमध्ये। ज्या मुलीवरती हल्ला झालेला आहे ती अश्विनी रेड्डी बोतकुरवार ही वणीचे आमदार, यवतमाळमधल्या वणीचे आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांची मुलगी आहे। या हल्ल्यामध्ये अश्विनीची बोटं तुटली आहेत, तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। एकतर्फी प्रेमातनं हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे। नाजिम मुल्ला आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। नाजिम, सध्याची काय परिस्थिती आहे? एकतर अश्विनीची तब्येत कशी आहे आणि पोलीस अधिक माहिती काय देत आहेत? अश्विनीची तब्येत जी आहे ती आता या ठिकाणी सुस्थितीत आहे। पुणे पोलिसांची जी फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। ती या ठिकाणी जे हत्यार पडलेलं होतं, सत्तूर या ठिकाणी पडलेलं होतं, ते सत्तूर जे आहे ते या ठिकाणी ताब्यात घेत आहे आणि पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहू शकतो की सर्व या ठिकाणचा पंचनामा जो आहे तो करण्याचं काम वाकड पोलीस स्टेशन आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडून या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणाहून अगदी 10 मीटरच्या अंतरावर हॉस्टेल आहे। त्या हॉस्टेलवरून ती या ठिकाणी महाविद्यालयात जाण्यासाठी बाहेर पडलेली होती आणि अगदी 10 मीटरच्या अंतरावर ते आल्यानंतर राजेश बक्षी जो आहे या ठिकाणी तिच्यावरती एकतर्फी प्रेम करणारा हा मुलगा हरियाणाचा आहे, त्यांनी या ठिकाणी तिला अडवून जे आहे तिच्यावरती सत्तूरनं वार केलेला आहे। अगदी तिचा जीव घेण्याचा प्रयत्न देखील होता असं पोलिसांकडून सांगण्यात येतोय, परंतु तिनं वेळीच या ठिकाणी स्वतःला सावरलं आणि त्यामध्ये तिचा हाताचं एक बोट जे आहे ते या ठिकाणी तुटलेलं आहे। नशिबानं ते हाताचं बोट जे आहे ते शरीरापासून वेगळं झालेलं नाहीये, परंतु तिचं जे सर्व साहित्य जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतोय। सर्व साहित्य त्याचंही आहे, अश्विनीचंही आहे आणि राजेशचंही आहे। या ठिकाणी पाहू शकतो राजेशचे कपडे देखील त्या बॅगेत आहे। बहुधा त्याला इथून हा प्रकार करून पळ काढण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी काही तरुण देखील होते। एका तरुणानं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो तरुण देखील यामध्ये जखमी झालेला आहे। शेवटी या ठिकाणचे विद्यार्थी आणि काही स्टाफ ज्या ठिकाणी होता बालाजी महाविद्यालयाचा, त्यांनी या ठिकाणी त्याला वेळीच या ठिकाणी वाचवलेला आहे। धरून त्याला जे आहे त्याला मारहाण देखील केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। मात्र प्रश्न या ठिकाणी हा उपस्थित होतोय की अश्विनीने गेल्या काही दिवसांपूर्वीच राजेश बक्षीकडून तिला धोका असल्याची तक्रार जी आहे ती बालाजी महाविद्यालयाकडे प्रशासनाकडे या ठिकाणी केलेली होती। त्यांनी जर वेळीच या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई केली असती तर आजचा हा प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडला नसता, परंतु आता बालाजी महाविद्यालयाचे जे प्रशासन आहे त्यांच्याकडून या ठिकाणी सांगण्यात येत आहे की त्याच्याकडून एक लिहून घेतलेलं होतं पत्र की तो यापुढे तिला कसल्याही पद्धतीचा त्रास या ठिकाणी देणार नाही, असं काही दिवसांपूर्वीच लिहून घेतलेलं असतानाच आपण पाहतोय पुन्हा एकदा या ठिकाणी हा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि तो देखील जीव घेणा प्रकार या ठिकाणी होता। एमबीएचेच हे दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी आहेत, तर अश्विनी ही वणीचे आमदार यांची मुलगी आहे, त्यामुळे हा प्रकाराला अतिशय गंभीर स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। याआधी देखील आपण पाहिलं आहे की हिंजवडी असेल, आयटी परिसर असेल, त्या ठिकाणच्या महिलांवरती हल्ले झालेले आहेत, त्यांच्यावरती अत्याचार झालेले आहेत आणि त्यातच हा प्रकार घडलाय। थेट भाजपचे आमदार आहेत त्यांच्या मुलीवरती या ठिकाणी प्राणघातक हल्ला झालाय, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। निश्चितपणे या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद नाजिम या माहितीबद्दल।